तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. हाशमपूर वडगाव गड गावातील कब्रस्तान रस्ता बनला वेदनेचा मार्ग, ग्रामस्थांचा आक्रोश वाढला. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुका प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण आणि नागरी विकास या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय बदल होत आहेत. खुद्द आमदार साहेब या तालुक्यातील जळगाव जामोद येथे राहतात, त्यामुळे विकासाची गती अधिक वेगवान झाली आहे. शहर आणि तालुक्यात अनेक पायाभूत सुविधा निर्माण होत असल्या तरी या प्रगतीच्या शर्यतीत काही गावे अजूनही मागे राहिली आहेत. त्यापैकीच एक गाव म्हणजे हाशमपूर वडगाव गड. या गावाची परिस्थिती आजही दयनीय आहे. विशेषतः कब्रस्तानकडे जाणारा रस्ता इतका खराब आहे की पावसाळ्यात एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कार करणे अत्यंत कठीण बनते. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की अंतिम यात्रा देखील इथे सुकुनाने पार पडत नाही आणि ही स्थिती वर्षानुवर्षे कायम आहे. कच्चा रस्ता आणि गावकऱ्यांची त्रस्त अवस्था. हाशमपूर गावातील कब्रस्तानकडे जाणारा मार्ग पूर्णपणे कच्चा आहे. पावसाळ्यात तो चिखलाने भरतो आणि चालणे देखील अवघड होते. मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. गावकऱ्यांनी सांगितले की अनेकदा आम्हाला खांद्यावरून मृतदेह उचलून घेऊन चिखलातून जावे लागते. गावातील नागरिक विचारतात, जळगाव तालुक्यात सर्वत्र विकास कामे होत असताना आमच्याच गावाकडे दुर्लक्ष का? काहींनी प्रश्न उपस्थित केला आहे की हा भाग मुस्लिम बहुल असल्याने का दुर्लक्षित ठेवला जात आहे. गावातील वयोवृद्ध रहिवासी सांगतात की अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी दिल्या, पण अद्याप काहीच निर्णय झाला नाही. गावकऱ्यांचा संताप आणि आंदोलनाची तयारी. गावातील तरुण व समाजसेवक आता आंदोलनाच्या तयारीत आहे. त्यांनी जाहीर केले आहे की जर काही दिवसात कब्रस्तानाचा रस्ता डांबरीकरण झाला नाही तर आम्ही तालुक्यातील कार्यालयासमोर आंदोलन करू. स्थानिक पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की एकीकडे सरकार विकासाचे ढोल पिटते आणि दुसरीकडे मृत व्यक्तींच्या अंतिम यात्रेलाही सन्मान मिळत नाही. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. गावकऱ्यांनी तहसीलदार, एसडीओ आणि व्हिडिओ अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की त्यांनी स्वतः गावाला भेट द्यावी आणि परिस्थितीची जाण घ्यावी. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रशासनाकडे लेखी निवेदन दिले आहे. प्रशासनाकडे आशेचा किरण. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर प्राथमिक लक्ष दिले असल्याचे कळते. ग्रामपंचायतीकडून देखील अहवाल तयार करून पाठवण्यात आला आहे. काही अधिकाऱ्यांनी सांगितले की पुढील विकास आराखड्यात या रस्त्याच्या डांबरीकरणाचा समावेश करण्यात येईल. गावकऱ्यांना मात्र लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. आम्हाला विकास नको, पण किमान अंतिम संस्कारासाठी तरी सुसज्ज रस्ता मिळावा अशी भावना प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात आहे. गावाच्या आशेचा आवाज. हाशमपूर वडगाव गड या गावाची कहाणी प्रगतीच्या ढोलात हरवलेली वास्तवता दाखवते. जळगाव तालुक्यातील इतर भागात जेवढे विकास कार्य झाले आहे तेवढे या गावाने पाहिलेले नाही. गावकऱ्यांच्या या पीडेला आता प्रशासनाने प्रतिसाद देऊन कब्रस्तानाच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक आहे, अन्यथा ग्रामस्थांचा रोष आणखी वाढेल हे निश्चित. तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती.